त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की एकटेपणाला कधीच घाबरू नका. बरोबर? आपण काय करतो, मॉक पासून थोडंसं वेगळं पडलं की भीती वाटते. एकटं स्टेजवर बोलायला भीती वाटते, एकटं सरांकडे जायचंय, मुख्याध्यापकांकडे जायचंय, आपल्याला भीती वाटते, नको ना सोबतच. पण याच्यामध्ये आपल्या एक लक्षात नाही की जी लोक यशस्वी झाली आहे ती कायम वरपर्यंत एकटीच पोहोचली. एकटे मॉक पासून थोडंसं एकटं राहिलं तर आपण आपल्याला जे काही काम करायचं त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करू शकतो, त्या दृष्टीने जास्त प्रयत्न करू शकतो. आणि म्हणून मला असं सांगायचं की हे जे तुमचं वाक्य आहे की एकटेपणाला घाबरू नका, एकटं राहून आपण आपल्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत त्यांचा जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न करा. हे बघा, प्रियंका मॅडमनी आता आपल्याला मेडिटेशनचं महत्त्व सांगितलेलं आहे. मेडिटेशनमुळे आपली एकाग्रता तर वाढतेच आहे, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्यासाठी म्हणजे काय आहे, आपली स्मरणशक्ती जी आहे ती स्मरणशक्ती वाढते. आपल्या मेंदूची ताकद आहे ती सुद्धा काय होते, आपली वाढत राहते त्या एकाग्रता म्हणजे आपल्या मेडिटेशन केल्यामुळे. आता या पुस्तकातलं एक वाक्य आहे, जीवनात चढ उतार येतच असतात, ते नेहमी हसत राहा, असा चेहरा काय कामाचा जो हसत नाही. बघा, किती यश मिळालं अपयश मिळालं तरी आपण नेहमी कसं व्हायला पाहिजे, आनंदीच राहायला पाहिजे. नेहमी आपला चेहरा हसराच राहिला पाहिजे, आपल्या चेहऱ्यावर नेहमी स्माईलच राहिलं पाहिजे. लक्षात घ्या, कितीही चांगला देखणा चेहरा असला पण चेहऱ्यावर जर हास्य नसेल तर त्या चेहऱ्याला काहीच किंमत नसती. पण कितीही खराब चेहरा असेल, काय चेहरा म्हणजे चांगला नसेल पण तो जर चेहरा हसरा असला तर तो कसाही असला तरी चांगलाच दिसत असतो नेहमी. हे लक्षात ठेवा. विद्यार्थी एक समस्या से गुजर रहे हैं. कई बार शिक्षक जब उन्हें कुछ पढ़ाते हैं तो उन्हें शिक्षक की बात पूरी समझ में नहीं आती है और उनका ध्यान इधर उधर भटकता रहता है. इसके लिए हम लोगों ने बहुत सारे विद्यालयों में स्टडी विथ 1 मिनट मेडिटेशन प्लान लॉन्च किया है. इसके अंतर्गत आपको कुछ ज़्यादा नहीं करना है. जब भी शिक्षक आएंगे पढ़ाई शुरू करने के पहले आपको 1 मिनट का मेडिटेशन कराएंगे. मैं आपको 1 मिनट का मेडिटेशन कराता हूँ. आप 1 मिनट मेडिटेशन के लिए तैयार हैं, हाँ या ना? आइए शुरू करते हैं. अपने हाथ को अपने पैर पे रखें, हथेली आसमान के तरफ, आंखें बंद, पीठ सीधी करें, बेंच का सहारा नहीं लें और हिल्ला डुल्ला बंद कर दें. सिर्फ 1 मिनट के लिए स्टैचू बन जाइए, मूर्ति बन जाइए. बचपन में हम लोग स्टैचू खेलते थे. आपका समय शुरू होता है अब. अब दोनों हाथों को आपस में घर्षण करें, रब करें, शक्ति पैदा करें और अपने हथेली को चेहरे पर रखें और अपनी आँखों को हथेली के अंदर खोलें और बंद करें, फिर खोलें
और अपनी हथेली को धीरे से अपने पैर पे रख लें। आपका मन कुछ शांत हुआ? यस और नो? अब इस शांत मन से आप जब भी शिक्षक की बात सुनेंगे, शिक्षक की बात आपको ज़्यादा समझ में आएगी और आपके मेमोरी में स्टोर हो जाएगी। और आप जब एग्ज़ाम में प्रश्नों का उत्तर देने बैठेंगे तो आपकी मेमोरी आपको आंसर सप्लाई करेगी। जब भी शिक्षक आएंगे हर पीरियड में, पढ़ाई शुरू करने के पहले आप सिर्फ 1 मिनट मेडिटेशन करें ताकि आपका मन शांत हो जाए और पहले वाले पीरियड में आपने जो पढ़ाई की है वो आपके दिमाग में एब्जॉर्ब हो सके, स्टोर हो सके। आप करने के लिए तैयार हैं? कर पाएंगे? यस और नो? थैंक यू। जे आपण ठरवतो ते जर होत नसेल तर त्याच्या मागे देवाची काहीतरी चांगलं भावना असेल आणि आपल्यासोबत त्याच्यापेक्षा जास्त चांगलं म्हणजे आपण फक्त त्याचा विश्वास ठेवला. का बरं? जितके एखाद्या पितळलेल्या कुत्र्यापासून असता, कारण की अहंकार आपल्याला मरणाच्या दारात पोहोचतो. अच्छा, ते वाक्य का आवडलं तुला? एखाद्या नातलगाने तुम्हाला त्रास दिला व तुमचे अंतःकरण दुखावले असतील, होत असं. आता नातलगच नाही तर तुम्ही विद्यार्थीतले तुमचे मित्र मैत्रिणी असतील, तुम्हाला काही वेळेस काय होतं रे, त्रास देतात ना, तुमचे काही मन दुखवले असेल, तर अशा वेळेस तुम्ही ते दुःख गोष्टीच उहापोह करत राहणार का? त्याच सारख्या मनात घेत बसणार का? त्याच्यामुळे तुम्हाला एक प्रकारचा काय होणार आहे, मानसिक त्रास. आता जीवनात जगत असताना अनेक दुःख येणार, संकट येणार, म्हणून तीच गिरवत बसायचं का? नाही. तर ती मागं ठेवून आपण आपले नवीन विचार किंवा मनात आणले पाहिजेत. त्याचप्रमाणे आणखी त्यांनी सांगितले की स्वतःच्या मनाला शुभ कर्मात केंद्रित करा. म्हणजे ते दुःख न बाळगता तुम्ही काही ना काही चांगलं काम करा, चांगल्या गोष्टी तुम्ही हे करत बसा. तर चिंतेपासून मुक्त होण्यासाठी हाच सर्वोत्तम उपाय आहे की तुम्ही दुःखांना काय केलं पाहिजे, विसरलं पाहिजे. कारण असा कुठलाच व्यक्ती नाही की नेहमी सगळं त्यांना आनंदी गोष्टी मिळतात. जीवनात सुख पण येतं आणि काय येतं, दुःख पण येतं. म्हणून दुःखच गिरवून बसायचं का? नाही. तर चांगल्या गोष्टींच्या तुमच्यात मन राहावा, आपापच तुमचं दुःख काय होणार आहे, नाहीच होणार आहे. यशस्वी व्हा. उठा, जागे व्हा, थांबू नका जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही. जीवनात चढ उतार हे एकच असतात. नेहमी हसत राहा. असा चेहरा काळात माझा जो हसत नाही. अहंकारापासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या विसरलेल्या कुत्र्यापासून असतात. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार मोठा आहे आणि काळ वेगाने पुढे जात आहे. म्हणून आपल्याला संपूर्ण आत्मबळाने कामाला
तेव्हाच तुम्ही ध्येय गाठू शकाल. कोणतीही गोष्टीसाठी स्वतःला दुःखी कष्टी करून घेऊ नका. मनुष्यावर नव्हे तर देवावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि वसन मार्ग सुचवेल. स्वतःच्या मनाला नेहमी कामात गुंतवून ठेवा. त्यात रिकामे राहू देऊ नका. जीवन गांभीर्याने जगा. तुमच्या समोर आत्मोन्नतीचे महान कार्य आहे आणि वेळ फारच थोडा आहे. बेसावधपणे जर तुम्ही नको त्या गोष्टीत गुंतून राहिला तर तुम्हाला दुःखी व्हावे लागेल आणि अधिकच वाईट स्थितीत जाऊन पोहोचाल. ध्येय व आशा बाळगण्यास जीवनातील सर्व प्रसंगांशी सामना करण्याची योग्यता तुमच्यात लवकरच येईल. तुम्ही स्वतःच्या बळावर उभे राहा. आवश्यक वाटत असेल तर संपूर्ण जगाला आव्हान द्या. यामुळे तुमचे काहीच नुकसान होणार नाही. थोर व्यक्ती हे सदैव एकाकी वाटचाल करीत आले आहे आणि या एकाकी प्रयत्नामुळे ते फार दूरपर्यंत पोहोचले आहेत. एकाकीपणे चालून त्यांनी स्वतःच्या बळावर जगातील महान कार्य संपन्न केली आहे. याकरिता त्यांना केवळ स्वतःच्या आत्मरमणाची प्रेरणा प्राप्त झाली. आपल्या आंतरिक सुखाने ते नेहमीच प्रफुल्लित झाले आहे. दुसऱ्यांनी आमचे दुःख दूर करावे अशी आशा कधीच बाळगली नाही. स्वतःच्या वृत्तीमध्येच त्यांनी आपला आश्रय शोधला पाहिजे. एकटेपणा हेच जीवनातील परम सत्य होय. परंतु एकटेपणापासून घाबरणे, रागाखाली कर्तव्य पथावरून विचलित होणे हे महापाप होय. एकटेपणा हे आपल्याला स्वतःच्या अंतरंगात लपलेल्या महान शक्तींना विकसित करणारे एक साधन आहे. स्वतःवरच अवलंबून राहिल्याने तुम्ही आपल्या सर्वश्रेष्ठ शक्तीला प्रकाशात आणू शकता. क्षणभरासाठी